नमस्कार, मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 16 ऑक्टोबर 2024 रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. सगळ्यात मोठा दिवस मानला जातो कोजागिरी पौर्णिमा. हा दिवस सर्व पौर्णिमेमध्ये महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी काय उपाय करायचे, काय सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी कोजागिरी पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. 12 महिन्यात ज्या काही पौर्णिमा येत असतात त्यातील ही पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि अखंड लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही वस्तू घरात आणायच्या आहेत. त्या तुम्हाला सांगणार आहेत. त्या अजिबात महागाच्या नाहीत. तुमच्या देवघरात ह्या वस्तू आहे की नाही ते तुम्ही चेक करून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो कोणी प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा असतेच. पण लक्ष्मी खूप चंचल आहे. प्रामाणिकपणे कष्ट करूनही नशिबाची साथ असणे आणि माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. पण त्या वस्तू आणून तुम्ही सेवा करणेही महत्त्वाचं आहे. फक्त आणून घरात ठेवणे ह्याला अर्थ नाही. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो. आपण बऱ्याच वेळ बघतो की शेषनागावर भगवान विष्णू झोपलेले आहे आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. हा फोटो आपल्या देवघरात असणे अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम आहे आणि नसेल तर तुम्ही आवर्जून हा फोटो आणा. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बसलेली माता लक्ष्मी आहे आणि त्याच्या पाठी भगवान विष्णू आहे असाही फोटो तुम्ही आणू शकता. पण त्या फोटोला जास्त महत्त्व आहे. तुमच्याकडे नसेल तर तो आणा. कारण जिथे जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या घरातून देवी लक्ष्मी कधी काढता पाय घेत नाही. हे एक शाश्वत सत्य आहे. तो फोटो तुमच्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. तो अजिबात महागाचा नाही आहे. आता दुसरे म्हणजे कमळगठ्ठ्याची माळ. आपण जेव्हा भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो किंवा कोणतीही सेवा करत असतो किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी काही आपण सेवा करत असू त्या सेवेमध्ये आपण मंत्रजाप करतो. गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्राचा जाप करत असतो. जेव्हा आपण ह्या मंत्राचा जाप करत असतो तेव्हा तो कमळगठ्ठ्याच्या माळीवरच करायचा असतो. एरवी काय होतं, आपण जर माळ अशीच ठेवण्यापेक्षा जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यालासुद्धा तुम्ही ही कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करू शकता आणि त्या माळेवर तुम्ही मंत्रजाप सेवा ही करू शकता. म्हणून तुम्हाला सांगते की कमळगठ्ठ्याची माळ आपण 27, 40 किंवा 108 मण्यांची ती आपण आपल्या बजेटनुसार घेऊ शकतो, आपल्या घरी आणू शकतो. आता तिसरी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र अतिशय महत्त्वाचे आहे. श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आसन मानले जाते. ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या घरातून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कधी जात नाही. परंतु फक्त श्रीयंत्र घरी आणायचं आणि वर्षानुवर्ष ते असंच ठेवायचं तर ते चुकीचं आहे. त्याच्या तुम्ही सेवाही केल्या पाहिजेत. त्या यंत्राची पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा इफेक्ट वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्या काही सेवा असतात त्यासुद्धा करायच्या आहेत. म्हणजेच काय, सेवा करणेही महत्त्वाचे आहे. फक्त घरात आणून ठेवण्याने खूप पैसे येतील असं होत नाही. तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे, सेवा करणे हेही महत्त्वाचे असते. नसेल तर तुम्ही ते आपल्या घरी आणू शकता. आता दुसरे म्हणजे कुबेर यंत्र. हे कुबेर यंत्रसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुबेर महाराजांची सुद्धा पूजा करायची असते. म्हणून आपल्या घरात कुबेर यंत्र असणे महत्त्वाचे असते. आता देवघरात कुबेराची मूर्ती ठेवू नये असे म्हणतात. मूर्ती ही तिजोरीत ठेवायची असते. पण कुबेर यंत्र हे तुम्ही देवघरात ठेवू शकता. म्हणून आपल्या देवघरात आपल्याला कुबेर यंत्र ठेवायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही म्हणाल की एवढे यंत्र आणून करायचं काय? तर त्या यंत्रावर तुम्ही सेवा करणार असाल तरच त्याचे इफेक्ट पण तेवढेच प्रभावी आहेत.
आपण आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे कष्ट करत असतो. त्या कष्टाला नशिबाची साथ असणे तेवढेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण लक्ष्मीप्राप्तीचे उपाय, तोडगे, सेवा करत असतो. पण फक्त आणून धुळीत ठेवायचं असेल तर त्या यंत्राला, त्या सेवेला काही तथ्य नाही. जर तुमच्याकडून ह्या सेवा होणार असतील तरच हे यंत्र आणा. फक्त आणायला सांगतात म्हणून आणू नका. प्रत्येक यंत्राची पॉवर ही तेव्हाच वाढते जेव्हा आपण त्या यंत्राची सेवा करतो. आता आपण सेवाच केली नाही तर काय होईल? तर समजा एखादी वस्तू आपण घरात आणली, उदाहरण म्हणजे मोबाईल आणला आणि त्याला चार्जिंगलाच लावला नाही, तर चालेल का? तर त्याचप्रमाणे यंत्र आणले आणि त्याची सेवा केलीच नाही तर त्याची पॉवर वाढणार नाही. त्यासाठी सेवा करणे महत्त्वाचे आहे. आता पुढील वस्तू म्हणजे कवडी. कवडी ही माता लक्ष्मीला आकर्षित करते. तर त्या किती आणायच्या? फक्त देवघरात ठेवायची असेल तर आपण पिवळी कवडी 1, 3, 5 किंवा 7 किंवा 9 कवड्या आणू शकतो. जर तुमच्याकडून पूजा होणार असेल तरच ह्या वस्तू तुम्ही आणा. कवड्या ह्या तुम्ही पालथ्या एका प्लेटमध्ये ठेवू शकता. या तुम्ही तांदळावर किंवा अशाच ठेवू शकता. आणि तुमच्याकडून सेवा होणार असेल तरच तुम्ही ह्या वस्तू आणा, नाहीतर नाही आणल्या तरी चालतील. आहे त्या गोष्टीमध्ये सुख आणि समाधान माना. जी तुम्हाला सेवा करता येईल, ज्या गोष्टी तुम्हाला घेता येईल त्या घ्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.